महेश लांडगे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. नाव ज्यांचं होतं पिंपरी चिंचवड सभागृहात ते आम्ही शहराची नावं पुकारलेली. या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी माझ्या शहरामध्ये वाढणारी लोकसंख्या जवळजवळ 30 लाखापर्यंत गेलेली आहे आणि शहर वाढत असताना नागरीकरण होत असताना नागरिक सुविधांचा त्यामध्ये अत्यंत महत्वाचं रोल हा महापालिकेकडनं दिला जातो. आज पाण्याच्या संदर्भामध्ये माझ्या शहरामध्ये फार मोठी उणीव या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये माझ्या शहरामध्ये नागरिकांमुळे वाढली आहे. 268 MLD पाणी हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मिळालं होतं. गेल्या 14 वर्षापासून पावना जलवाहिनी बंद जलवाहिनीचं काम बंद आहे. तर ते काम जर परत चालू केलं त्या संदर्भातलं जर शासनाने त्या संदर्भातले निर्देश दिले तर ती पावना जलवाहिनी जर चालू झाली आमची परत तर आम्हाला शहराला फायदा होईल. त्याचबरोबर 100 MLD पाणी हे औद्योगिकरणामध्ये MIDC साठी हे दिलं जातं पावना धरणामधनं बंद पाईप. तर 15 माझ्या शासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण नवीन धोरणानुसार आपण जे सांडपाण्यावर प्रक्रिया करून जे औद्योगिकरणासाठी वापरण्यासाठी देणार आहात त्याची एक अंमलबजावणी शासनामार्फत करण्यात यावी हे मी औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडतो. बोला.